तर दोन प्रश्न आहेत. एक तर राज्यामध्ये हुंडाबळी आणि महिलांच्या अत्याचाराची संख्या वाढलेली आहे, तरी देखील राज्य महिला आयोगावर ज्या प्रत्येक विभागावर ज्या नियुक्त्या व्हायला हव्यात महिला सदस्यांच्या त्या झालेल्याच नाहीये. त्याच्यामुळे प्रतिनिधीच उपलब्ध नाहीयेत महिलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी. बातमी एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे. महिला राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही. कळलं? हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांच्या अत्याचारांना अन्यायाला वाचा फुटते. पण आम्ही त्याला काय करतो की नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसतो, सोय, राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर, अराजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे. दुसरा एक प्रश्न सर, मग मुंबई महानगरपालिकेसंदर्भातला की 14,000 कोटीचं येणं बाकी आहे मुंबई महानगरपालिकेला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे बडे धनाढ्य बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर अजूनही ते 14,000 कोटी महापालिकेने वसूलच केले नाही. मात्र इतर जे आपल्या सामान्य लोक त्यांच्याकडून प्रत्येक 14,000 कोटीतले काही टक्के नक्कीच निवडणुकीसाठी मागच्या दाराने वसूल केले असते. हे राज्य ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे. त्याच्यामुळे उद्या 14,000 कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात 5-10 हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले गेले तरी आश्चर्य वाटणार.